आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नैना उत्तरवार, जिल्हा साथरोग अधिकारी मीना मडावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्ह्यातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणाऱ्या नर्सिंग होमची माहिती घेऊन अशा नर्सिंग होमला शेवटची नोटीस द्यावी, तसेच त्यांचे नर्सिंग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी। परवानगीनुसार सुरू असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी व शर्तीनुसार चालतात की नाही, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात यावी। तसेच या विषयाबाबतची कोणतीही तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले। तसेच समितीमार्फत 33 प्रकरणांमध्ये नोंदविण्यात आलेल्या FIR बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलीस विभागास त्यांनी दिल्या। यावेळी नर्सिंग होम तथा मोठ्या हॉस्पिटल्समधून होणाऱ्या मेडिवेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यातील सदर समितीमार्फत आजपर्यंत 121 हंडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी 33 प्रकरणांमध्ये FIR नोंदविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अविष्कार खंडारे यांनी दिली। सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे व मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते।